Unit 3.2 The Welcome English Workshop, page number 67. Question number 1. List the characters in this play. या नाटकातील पात्रांची यादी करा. Write how each is related to चतुर्भुज आणि प्रत्येक पात्राचं चतुर्भुजशी काय नातं आहे ते नातं लिहा. Let's see them. First, Nilratan, a villager. Zamindar, the landowner or big farmer of his village. Third, Satu, Chaturbhuj's uncle, Satu uncle. 4. Maid, a maid servant of his house. 5. Mother, Chaturbhuj's mother. 6. Little boy, maybe his younger brother or cousin. 7. Aunt, Chaturbhuj's auntie. Little girl, maybe his younger sister or cousin. 9. Hari, Chaturbhuj's uncle, Hari uncle. Then 10. Sadhucharan, Chaturbhuj's friend or a villager. Then 11th, Paran, a villager or Chaturbhuj's friend. These are the characters we find in the play, and above explained are their relation with चतुर्भुज. वरील पात्र आपल्याला सापडतात आणि त्यांचं नातं सुद्धा वरील प्रमाणे आपल्याला सांगता येतं. क्वेश्चन नंबर 2. फाइंड अँड लिस्ट द इनकम्प्लीट सेंटेन्सेस ऑफ चतुर्भुज. चतुर्भुजकडून जी काही वाक्य बोलली गेलेली आहेत आणि ती अपूर्ण राहिलेली आहेत अशी अपूर्ण वाक्य शोधून ती लिहायची आहेत. अँड द सेंटेन्सेस आर: फर्स्ट, डिरेक्टली आफ्टर द MA एक्झाम्स वेअर ओव्हर आय. Then second, this year the exams were very. Third one, the subjects I had offer. And last one, there were so many examinations. Then next question number 3. Form groups. Discuss and write what Chaturbhuj would like to hear from the following people. गट तयार करा आणि गटामध्ये चर्चा करून मग लिहा की खालील लोकांकडून चतुर्भुजला काय ऐकायला आवडलं असतं. जेव्हा चतुर्भुज म्हटला असता आय हॅव पास्ड माय MA एक्झामिनेशन, याच्यावर त्याला काय ऐकायला आवडलं असतं. ही वुड लाईक टू लिसन फ्रॉम नीलरतन. ओ, दॅट्स व्हेरी गुड. फ्रॉम जमीनदार, वेल डन चतुर्भुज बाबू. फ्रॉम अंकल सतू, कॉंग्रॅच्युलेशन्स माय बॉय. फ्रॉम मदर, we are proud of you my son. From aunt, wow, that's a great news. From Sadhucharan, congratulations, keep it up. And from Paran, very well done. Then question number 4. Enact the play. या प्लेचं, या नाटकाचं सादरीकरण करायचं आहे. विद्यार्थ्यांनी विविध पात्रांची वाटप करून घ्यायची आहे आणि संपूर्ण वर्गासमोर ही नाटिका प्रत्यक्ष सादर करून दाखवायची आहे. Question number 5. Form pairs. Each person in the pair writes down a simple story, news item, report, etc. जोड्या पाडायच्या आहेत आणि जोडीतील प्रत्येक जणाने साधीशी कथा किंवा एखादी बातमी किंवा एखादा रिपोर्ट लिहायचा आहे. Then one of the partners tries to tell it to the other person. आणि दोघांपैकी एकाने आपल्या दुसऱ्या पार्टनरला ते सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. द अदर पर्सन शोज थ्रू गेस्चर्स दॅट ही इज नॉट इंटरेस्टेड. आणि जी दुसरी व्यक्ती आहे ती व्यक्ती त्याला त्या सांगण्यामध्ये किंवा ऐकण्यामध्ये काहीच रस नाही आहे असं त्याच्या त्या कृतीतनं त्याला दाखवायचं आहे. फॉर एक्झाम्पल बाय यॉर्निंग म्हणजे आळस देऊन, लुकिंग अवे इकडे तिकडे बघून, ऑर फ्रॉनिंग म्हणजे काहीतरी भुनभुन करत बसायचं किंवा डुईंग समथिंग एल्स काहीतरी इतर काम करायचं. तो ती व्यक्ती जे सांगते त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही हे त्याच्या कृतीतनं त्याला दाखवायचं आहे. रिपीट द ॲक्टिव्हिटी आफ्टर चेंजिंग द रोल ऑफ द लिस्नर अँड द स्पीकर. देन प्रिपेअर 2 टेबल्स. आणि ही कृती बदलत जायची आहे. लिस्नर आणि स्पीकर हे बदलून ही कृती करायची आहे आणि मग पुढील 2 टेबल तयार करायचे आहेत. फर्स्ट वन, हाऊ टू बी अ गुड लिस्नर. अँड सेकंड वन, हाऊ नॉट टू बी अ गुड लिस्नर. एक चांगला श्रोता कसा असायला पाहिजे आणि चांगला श्रोता कसा नसायला पाहिजे याचे 2 टेबल आपल्याला तयार करायचे आहेत. वी कॅन मेक बोथ द टेबल्स इन दिस वे. फर्स्ट वन,
हाऊ टू बी अ गुड लिस्नर, एक चांगला श्रोता कसं होता येईल याचा एक टेबल, तो आपण पहिल्यांदा बघूयात. फर्स्ट वन, लुक ॲट द स्पीकर. इट मीन्स गुड लिस्नर्स लुक ॲट द स्पीकर्स. चांगला श्रोता हा वक्त्याकडे बघतो. सेकंड, पे क्लोज अटेन्शन टू द स्पीकर. चांगला श्रोता हा बोलणाऱ्याकडे बारीक लक्ष देऊन ऐकतो. थर्ड, ट्राय टू गेस द मिनिंग ऑफ सम न्यू अनफॅमिलियर वर्ड्स. चांगला श्रोता हा जे काही नवीन आणि अनोळखी शब्द असतात त्यांचा अर्थ अंदाज लावून शोधण्याचा प्रयत्न करतो. देन फोर्थ, कीप ऑन लिसनिंग इफ यू डोंट अंडरस्टँड द स्पीकर. जरी आपल्याला काही सुरुवातीला कळत नसलं तरी सुद्धा त्या वक्त्याचं बोलणं ऐकत राहणं हे चांगल्या श्रोत्याचं लक्षण आहे. देन फिफ्थ वन, कीप ऑन लिसनिंग इवन इफ यू डोंट ॲग्री विथ द स्पीकर. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जर आपण त्याच्याशी सहमत जरी नसू त्या बोलणाऱ्याशी तरी आपण त्याचं पूर्ण बोलणं ऐकून घेतलं पाहिजे. हे चांगल्या श्रोत्याची ही 5 लक्षणं आपण सांगू शकतो. देन सेकंड टेबल, हाऊ नॉट टू बी अ गुड लिस्नर. एक चांगला श्रोता नसण्याची कोणती लक्षणं आहेत ती इथे दिलेली आहेत. फर्स्ट, लुक समवेअर एल्स वेन द स्पीकर इज स्पीकिंग. बोलणारा जेव्हा बोलतोय तेव्हा ऐकणारा हा श्रोता कुठेतरी इतरत्र बघत असतो. सेकंड, डिस्ट्रॅक्ट द स्पीकर. त्याचं लक्ष बोलणाऱ्याकडे नसतं. थर्ड, स्टार्ट यॉर्निंग. आळस द्यायला सुरुवात करतो. फोर्थ, स्टार्ट क्लॅपिंग अँड लाफिंग विदाऊट एनी रिझन. एकतर टाळ्या वाजवतो किंवा विनाकारण हसत राहतो. देन फिफ्थ वन, लुक अवे थ्रू द विंडो. क्लासरूममध्ये बसल्यानंतर खिडकीतनं बाहेर बघणं, इकडे तिकडे लक्ष देणं ही त्याची लक्षणं. देन सिक्स, टॉक टू युअर फ्रेंड्स. मित्रांशी बोलणं. अँड सेवन, ट्राय टू डिस्टर्ब द स्पीकर विथ स्ट्रेंज फनी गेस्चर्स. काहीतरी चित्रविचित्र असे इशारे करून बोलणाऱ्या व्यक्तीला अडथळा आणण्याचा प्रयत्न लिस्नर्स करत असतात. अजूनही इतर खोड्या करतात, एकमेकाचं नाव घेणं, इतरांना बोटं टोचणं वगैरे वगैरे. अजूनही बऱ्याचशा गोष्टी आहेत की ज्या चांगले श्रोत्यांची लक्षणं नाहीत. आणि विद्यार्थी म्हणजे तुम्ही तसं वागतातच हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे. क्वेश्चन नंबर 6, प्ले द गेम ऑफ राईट क्वेश्चन अँड रॉंग आन्सर. आता एक गेम खेळायचा आहे, त्याच्यामध्ये प्रश्न बरोबर असेल आणि तुम्ही त्याला चुकीचं उत्तर द्यायचं आहे. आता बघा, काही वेळा तुम्हाला खोटं बोलणं सोपं जातं, परंतु ज्या वेळेला आपण गेम खेळतो आहे, गेम खेळताना सुद्धा खोटं बोलणं अवघड होतं आणि तुम्ही आऊट होऊ शकतात. फॉर एक्झाम्पल, एक एक्झाम्पल या ठिकाणी दिलेलं आहे, ते आपण बघूयात आणि काय करायचं आहे ते आधी बघूयात. फॉर्म पेअर्स, वन पर्सन पुट्स एनी वन क्वेश्चन टू द अदर. जोड्या तयार करायच्या आहेत आणि एका विद्यार्थ्याने दुसऱ्या विद्यार्थ्याला कुठलाही एक प्रश्न विचारायचा आहे. द अदर पर्सन हॅज टू गिव्ह अ रॉंग आन्सर क्विकली. आणि दुसऱ्या विद्यार्थ्याला त्या प्रश्नाचं चुकीचं उत्तर द्यायचं आहे, परंतु ते अतिशय जलद गतीने द्यायचं आहे. ही ऑर सी इज आउट इफ ही ऑर शी गिव्स द रिलेव्हंट ऑर करेक्ट आन्सर ऑर वेट्स टू लॉंग टू गिव्ह ॲन आन्सर. जी व्यक्ती उत्तर देणार आहे ती व्यक्ती बाद होईल केव्हा? जेव्हा ती व्यक्ती विचारलेल्या प्रश्नाशी संबंधित किंवा बरोबर उत्तर देईल किंवा उत्तर द्यायला ती बराच वेळ घेईल, त्यावेळेला ती व्यक्ती बाद होईल. आणि याचं एक एक्झाम्पल या ठिकाणी दिलेलं आहे. लुक ॲट द एक्झाम्पल. फर्स्ट, हाऊ मच वॉटर डू यू नीड. या ठिकाणी ए विचारतोय की तुला किती पाण्याची आवश्यकता असते आणि त्याला बी उत्तर देतोय. अगदी काहीच संबंध नाही त्या उत्तरचा. बघा, नियर SP कॉलेज. पुन्हा ए त्याच्यावर प्रश्न विचारतोय, वेअर इज SP कॉलेज. SP कॉलेज कुठे आहे? बी म्हणतो ॲट 2 o'clock. प्रश्नाशी उत्तराचा काही संबंध नाही. मग पुन्हा ए म्हणतोय हू वॉज देअर. बी इज आउट. याच्यावर बीने काय उत्तर दिलं बघा. बी म्हणतो आय डोंट नो. मला माहीत नाही. आणि या ठिकाणी मात्र रिलेव्हंट उत्तर दिल्यामुळे बी आउट झाला आणि म्हणून ए म्हणतो यू आर आउट. आता या ठिकाणी बघा, एने प्रश्न सुद्धा असे विचारलेत जे जे उत्तर बी देत गेला त्याच्यावरच एने प्रश्न तयार केलेले आहेत आणि म्हणून बी गोंधळला आणि त्याने शेवटी बरोबर उत्तर देऊन टाकलं आणि त्या ठिकाणी तो आउट झाला. नाव लुक ॲट द सेकंड एक्झाम्पल. यू विल इझिली अंडरस्टँड दिस एक्झाम्पल बिकॉज युअर फ्रेंड्स तारा अँड बिट्टू आर देअर. तारा इज आस्किंग क्वेश्चन्स अँड बिट्टू इज गिव्हिंग आन्सर्स. लेट्स सी हाऊ बिट्टू इज गेट आउट ऑफ द गेम. फर्स्ट क्वेश्चन, तारा इज आस्किंग व्हॉट डू यू ईट. तू काय खातोस? द आन्सर फ्रॉम बिट्टू इज 3 books. 3 पुस्तकं. त्यावरच तारा प्रश्न तयार करते. सेकंड क्वेश्चन, विच बुक्स. कोणते पुस्तकं?
Bittu gives the answer on the tree, झाडावर. Then Tara asks the next question on his answer and that is, can you climb tree? तारा त्याच्या मागच्याच उत्तरावर प्रश्न तयार करते आणि विचारते, तू झाडावर चढू शकतोस का? Then Bittu says, of course. मग नक्कीच. Then Tara says, you are out because Bittu gave relevant answer. बिट्टूने बरोबर उत्तर दिलं म्हणून तो बाद झाला. In this way, you can also play the same game of right question and wrong answer. अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा हा खेळ खेळू शकतात. योग्य प्रश्न आणि चुकीचं उत्तर असा हा खेळ असेल.